नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबई, ठीक आहे, व्हीजीटीआय कॉलेजबद्दल आपण सी एस ब्रांच आणि आय टी ब्रांच या दोन ब्रांचेस आपण कंपॅरिझन करून घेऊ, ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या की ही जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, एकतर आपण व्हीजीटीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं या सगळ्या इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे हा जो काही संपूर्ण डाटा आहे, बरेचदा मला कमेंट येतात की सर, हा जो काही तुम्ही डाटा आम्हाला स्टॅटिस्टिक तुम्ही जो काही आम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे, हा नक्कीच 100% ट्रू आहे की नाही. 100%. बघा, मी इथं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन लिहिलं पण आहे. ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही व्हीजीटीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि सीईटी सेलच्या वेबसाईटवरनं कंबाईन हा डाटा आहे आणि ऑफिशियल डाटा आहे. याच्या लक्षात इथं माझ्या मताने मी काहीच बोलत नाही आहे, ठीक आहे. तर बघा, हे कॅम्पस आहे व्हीजीटीआयचं, ठीक आहे, मुंबईचं कॉलेज आहे आणि काही पाहायचं काम नाही, पहिल्या रँकवर कॉलेज आहे, ठीक आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही कट ऑफचा जर विचार केला तर पहिल्या रँकवर व्हीजीटीआय कॉलेज मुंबईचं आहे, ठीक आहे. कॉलेजची एक शॉर्ट इन्फॉर्मेशन, एस्टॅब्लिशमेंट आहे 1887, म्हणजे किती जुनं कॉलेज आहे बघू शकता, आणि टोटली गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, ठीक आहे. आता बघा, इथं लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस, म्हणजे आपल्याला ज्या दोन ब्रांचेसचं कंपॅरिझन करायचं आहे त्या अगोदर आपण बघणार आहे की लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस इन व्हीजीटीआय विथ सँक्शन इंटेक. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग सॅट म्हणजे सगळे जर तुम्ही इंटेक बघितलं तर 60चं इंटेक आहे. इथे तुम्हाला 9 प्रकारचे ब्रांचेस मिळतात: सिव्हिल, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, इन्फॉर्मेशन, मेकॅनिकल, प्रोडक्शन अँड टेक्स्टाईल, या अशा 9 प्रकारच्या तिथं ब्रांचेस अवेलेबल आहेत. आता आपल्याला दोन ब्रांचेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन, ठीक आहे. आता बघा, हा जो काही कट ऑफ आहे लास्ट इयरचा आहे आणि कॅपराऊंड पहिल्यासाठी आहे, ठीक आहे. इथे बघा, लेफ्ट हँड साईडला सीएसचा कट ऑफ आहे, राईट हँड साईडला आयटीचा कट ऑफ आहे आणि कॅटेगरी वाईज तो कट ऑफ आपण घेतलेला आहे. तर तुम्ही सीएसचा बघू शकता, जी ओपनसाठी म्हणजे जनरल कॅटेगरी ओपनमधनं 99.95. ओके, बाकी पॉईंट नंतर 7 डिजिट्स आहेत, ते डिजिट्स नाही, आपण 2 डिजिट्सवरच फोकस करूया. 99.95. तर तुम्ही आयटीचा जर बघितला, जी ओपनसाठी 99.89, म्हणजे 0.6चा फरक आहे. इथं लक्षात, सीएस आणि आयटीमध्ये किती फरक आहे तुम्ही गोष्ट अतिशय क्लोज आहे. एस साठी बघा 98.98, इथे बघा 98.65, एस टीसाठी बघा 97.45, 96.08, व्हीजेसाठी बघा 99.26, 99.25, किती अतिशय माइल्ड फरक आहे. ND1साठी बघा 99.62, इथे 99.58, ND2साठी 99.39, 99.37, ND3 99.74, 99.71. लक्षात, ओबीसी 99.81, 99, म्हणजे किती क्लोज तो फरक आहे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तुम्हाला जर हा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता या कॉटअपचा लास्ट इयरचा. आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आहे टोटल मी सीटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे, ठीक आहे. आता बघा, हे पण सीटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला लास्ट इयरचा जो काही सीट मॅट्रिक्स आहे कॅपराऊंड पहिल्यासाठी. इथं लक्षात, कॅपराऊंड पहिल्यासाठी जो काही सीट मॅट्रिक्स आहे कम्प्युटर सायन्ससाठी बघू शकता तुम्ही. मग इथं कॉलेजचा कोड आहे, हा कॉलेजचं नाव झालं, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस आहे. कॅपचा जो काही आता मी सांगितलं की तुम्हाला व्हीजीटीआयमध्ये प्रत्येक ब्रांचला 60चा इंटेक आहे, ठीक आहे. मग हा 60चा इंटेक कसा डिस्ट्रीब्यूट झाला, ओपन कॅटेगरीला, जनरलसाठी, लेडीजसाठी किती गेला, SC साठी कसा गेला, पूर्ण कॅटेगरी वाईज जेंट्स आणि लेडीजला, सॉरी जेंट्स म्हणण्यापेक्षा जनरल, जी मीन्स जनरल, ओके. तो जनरल म्हणजे त्याच्यात लेडीज पण आले, जेंट्स पण आले, आणि एल मीन्स स्पेशल वुमनसाठी, स्पेशल लेडीजसाठी. जसं की बघा, ओपनमध्ये जी म्हणजे जनरलसाठी 15 गेलेले आहे, म्हणजे 15 जागा आहे, आणि लेडीजसाठी 6 अवेलेबल आहे, ओके. आणि त्यामधनंच PWD साठी 1 गेलेला आहे ओपनमधनं. SC मध्ये बघा, G साठी 5, L साठी 2, ओके. ST मध्ये बघा, जनरलसाठी 3 आणि लेडीजसाठी 2. VJDT मध्ये बघा, जनरलसाठी 2, लेडीजसाठी 0 आहे, ओके. NTB मध्ये बघा, जनरलसाठी 1, लेडीजसाठी 0 आहे. अशा प्रकारचे पूर्ण डिस्ट्रीब्युशन आहे. मग इथे बघू शकता टोटल 55 मुलांचं डिस्ट्रीब्युशन आहे, येतं लक्षात, ओके. आफ्टर दॅट तुम्ही इथे बघू शकता, आणि हे जे काही दोन आहे, एक PWDची ओबीसीला गेली आणि एक कशाला गेला, ओपनला गेली. आफ्टर डिफेन्स ओपनला गेली, बाकी कुठेच दिसत नाही, आणि डिफेन्स परत ओबीसीला गेली. आफ्टर दॅट EWS साठी 6 सीट्स आहे आणि TFWS वाल्यांसाठी 3 सीट्स आहे. पूर्ण सीट मॅट्रिक्स आहे पहिल्या राऊंडसाठी, ठीक आहे, बिफोर फर्स्ट राऊंड. आता तेच आपण बघूया लास्ट इयर सीट मॅट्रिक्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच. तुम्ही बघू शकता कॉलेज कोड, ठीक आहे, ब्रांच कोड आहे बघा, ब्रांच कोड पण वेगळा राहतो. ही झाली त्यांची ब्रांच, जो आहे इंटेक झाला. आफ्टर दॅट तुम्ही इथे परत तेच बघू शकता की जो काही डिस्ट्रीब्युशन आहे जनरल आणि लेडीजसाठी, बघा तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघू शकता, ठीक आहे. अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं पण डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघू शकता. तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट पण काढू शकता. आफ्टर दॅट महत्त्वाची गोष्ट येते की इथे प्लेसमेंट स्टॅटिस्टिक मागील 5 वर्षापासून कसं झालं त्याला, ठीक आहे. आपण संपूर्ण ब्रँचचं प्लेसमेंट घेऊ, इन ऑन ओव्हरऑल प्लेसमेंट बघण्याचा प्रयत्न करू, आणि CS आणि IT ब्रँचचं प्लेसमेंट आपण कम्पेअर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 2024-25, प्लेसमेंट डाटा अकॅडमिक इयर 2024-25, हा संपूर्ण डाटा आपण व्हीजीटीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला. तर बघा, बीटेक कम्प्युटर आणि बीटेक IT, म्हणजे आपल्याला ज्या 2 ब्रांचेस पाहिजे ते पहिल्या 2 ब्रांचेस आहे. बघा, 88 स्टुडंट एनरोल होते बीटेकला, इथे 87 होते IT साठी.
एलिजिबल स्टुडंट झाले 87, इथं टोटल स्टुडंट झाले. ठीक, टोटल स्टुडंट प्लेस ऑन कॅम्पस प्लस हायर एज्युकेशन. बघा इथं बघू शकता तुम्ही 87 पैकी 77 स्टुडंट प्लेस झाले, इथे 87 पैकी एलिजिबल स्टुडंट पैकी 74 प्लेस झाले. त्याच्यामुळे प्लेसमेंटचा पर्सेंटेज जर बघितला तर कम्प्युटरसाठी आहे 89 आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 85. ठीक आहे. आणि जो काय हायेस्ट पॅकेज गेलेला आहे कम्प्युटर ब्रांचला 54 लाखांचा आणि IT साठी 41. ठीक आहे. आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथं 16.35 लाखांचं कम्प्युटरला पॅकेज मिळते आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 15. ह्या 2 ब्रँच होतं. ओके. बाकी मग तुम्ही इलेक्ट्रिकलचंही बघू शकता, बीट, हे सगळ्याच ब्रँचेसचं दिलं. परंतु आपण या व्हिडिओमध्ये स्पेशली आपल्याला कम्प्युटर आणि ITचं काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. बघा तुम्ही जर बघितलं तर हायेस्टमध्ये पण कम्प्युटरवर आहे आणि जर इन अँड ॲव्हरेजचा जरी विचार केला तरी कम्प्युटरवरच आहे. परंतु खूप काही डिफरन्स नाही. इथं लक्षात, इन अँड ॲव्हरेज इथं 16, इथं 15. ठीक आहे, जवळपास सारखंच आहे. ठीक आहे. आणि असं नाही की हायेस्ट नेहमीच कम्प्युटरला IT ला पण इथं हायेस्ट मिळालेलं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आपण 2023-24 बघूया. ठीक आहे. आता बघा आपल्याला जे 2 ब्रांचेस पाहिजे ती IT ब्रांच 2nd नंबरवर आहे आणि कम्प्युटरची ब्रांच 4थ्या नंबरवर आहे. ठीक आहे. इथे जर तुम्ही 95% प्लेसमेंट होता. ठीक आहे. आणि कम्प्युटरचा जर बघितलं तर 93. म्हणजे 23-24ला IT थोडा वर होता. ठीक आहे, प्लेसमेंटच्या बाबतीत. इथे 95 आहे, इथे 93 आहे. आता ते थोडं बहुत काय राहतं ना, मुलांवर पण डिपेंड राहते. जर तुम्ही हाय CTC जर बघितलं ITचा तर 50चा होता आणि कम्प्युटरचा पण 57 होता. इन अँड ॲव्हरेज 17.38 आणि कम्प्युटरचं बघितलं तर 19.71. थोडा प्लेसमेंटमध्ये आपल्याला म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की कम्प्युटरला थोडा जास्त राहतो इन अँड ॲव्हरेज IT पेक्षा. येतं लक्षात. बाकी मग तुम्ही कोणत्याही जर ब्रांचेस जर चेक केले तर जर बघा हायेस्ट तुम्हाला कम्प्युटरला दिसतो, IT ला दिसतो, आफ्टर दॅट तुम्हाला इलेक्ट्रिकलला दिसतो, आफ्टर दॅट 23 तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे, ENTC ला दिसतो तुम्हाला. अशा प्रकारचं स्टॅटिस्टिक्स आहे. 22-23चा आपण स्टॅटिस्टिक बघूया. बघा आपण आपल्याला ज्या 2 ब्रांचेस कम्पेअर करायचं आहे. बघा BTech कम्प्युटर 2nd रँकवर आणि सिरियल नंबर 6 वर आहे IT. ठीक आहे. तर कम्प्युटरसाठी बघा प्लेसमेंट होतं 99 आणि IT साठी 98. ठीक आहे. आणि हायेस्ट जो काही कम्प्युटरचा पॅकेज होता त्या वर्षीचा 44.14 आणि IT साठी जर बघितलं तर 62. म्हणजे या वर्षी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनं कम्प्युटरला बीट केलं. म्हणजे जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तो विद्यार्थी असेल त्यांनी 62 लाखांचं पॅकेज घेतलेलं आहे आणि कम्प्युटरचा हायेस्ट होता 44.14. इन अँड ॲव्हरेज 18.19 आणि इथे 16.74. याचं लक्षात, म्हणजे याचं लक्षात काही वर्षी कम्प्युटरनं IT ला बीट केला, IT नं कम्प्युटरला बीट केलं, हे असं चालत राहणार आहे. याचं लक्षात. आफ्टर दॅट तुम्ही 29 बघू शकता इलेक्ट्रॉनिक्ससाठी. हे लक्षात. ENT साठी पण बघू शकता. अशा प्रकारचे तिथे अवेलेबल आहे. आता बघा हा कोरोना काळातला डाटा राहू शकतो. प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स 21-22चा बघा BTech ऑन कॅम्पस. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला करायचं कंपॅरिझन. बघा हे IT झालं, इथे झालं कम्प्युटर. 2nd नंबरवर कम्प्युटर आहे, 6 नंबरवर IT आहे. तर इथे 93 प्लेसमेंट होतं, सॉरी एलिजिबल प्लेस, हां, आणि इथे होतं 93. आणि इथे इन अँड ॲव्हरेजेस दिला, हायेस्ट नाही दिलेला आपल्याला. इन अँड ॲव्हरेज इथं 16.48 होतं, इथं 15.61 होतं. ठीक आहे. TPO एलिजिबल, ठीक आहे. इथे फक्त आपल्याला हायेस्ट पॅकेज नाही दिलेलं आहे. आता बघा इथे कम्प्युटरचा 100% आहे प्लेस, जे काही विद्यार्थी आहे 74 आउट ऑफ 74 प्लेस, 10.16 इन अँड ॲव्हरेज. IT साठी जर बघितलं तर इथे पण 70 आउट ऑफ 71 स्टुडंट प्लेस झालेला आहे आणि 12.37चं तिथे इन अँड ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला तिथं मिळालेलं आहे. याच्या लक्षात. हा टोटल कंपॅरिझन होता कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सेम कॉलेज VGTI मुंबईचं. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.